ग्रामपंचायत अंधेरी येथे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत माननीय अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कदम ॲग्रो। आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेरणादायी कार्यक्रमाची माहिती पाहणार आहोत। ग्रामपंचायत अंधेरी येथे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत माननीय अजितदादा पवार यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात माननीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली। उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते आणि महिलांनी दादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला। समाज हित, ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना प्रोत्साहन आणि जनतेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण उपस्थितांनी कृतज्ञतेने व्यक्त केली। त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला। युवकांनी समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि गावच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत अंधेरी यांच्या वतीने करण्यात आले होते। उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशा प्रकारे ग्रामपंचायत अंधेरी येथे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। धन्यवाद। पाहूयात व्हिडिओ। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व माननीय श्री अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेले आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला की 22 जुलै रोजी अजितदादांची जयंती साजरी करावी। अजितदादा एक असं कणखर नेतृत्व होतं, सरकार क्षेत्राचा अभ्यास, एक महाराष्ट्राच्या तळागाळातल्या कार्यक्रमात पोहोचणारे हे नेतृत्व आपल्यातून अचानकपणे निघून गेलं। त्यावर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर ह्या नेतृत्वाने तळागाळापासून काम केलं। पाणी प्रश्न असू द्या, सहकार क्षेत्र असू द्या, अर्थ खातं इतकं चांगल्या पद्धतीने दादांनी सांभाळलं। प्रशासनावर असलेली वचक, कणखर भाषा हे दादांचं कौतुकस्पद नेतृत्व होतं। हे नेतृत्व आपल्याला निघून गेलं, त्यामुळे महाराष्ट्राची न कधी बघणी करत पोकळी कधीच बांधणार नाही। म्हणून ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेतृत्वाला आज आपण अंधेरी ग्रामपंचायतीच्या वतीने व अंधेरी ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना एक श्रद्धांजली अर्पण केली आणि दादासाहेब परत एक नेतृत्व न होणे नाही, कधीच होणार नाही अशी एक आमची अपेक्षा आहे। आणि दादासाहेब नेतृत्व महाराष्ट्राच्या घडावर हीच मी ईश्वरच्या या अंधेरी ग्रामपंचायतीचे आयोजित केला। या कार्यक्रमाप्रसंगी गावातील अनेक प्रमाणे 22 जुलै अजितदादांची आज पहिली जयंती आहे आणि त्या निमित्तानं अंधेरीच्या ग्रामपंचायतीमध्ये शासनाने ठरवल्याप्रमाणे नियमानुसार आज कार्यक्रम पार पडलेला आहे। अजितदादांच्या बद्दल किती सांगायचं, काय बोलायचं, त्याला शब्दही नाही, पण दादा हे दादा होते आणि असे दादा कधी महाराष्ट्र जन्माला येणार नाहीत परत। आणि दादांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये सहकार सगळ्यात जास्त काय मुद्दा झाला असतो तो सहकाराचा झाला। आणि दादांनी महाराष्ट्रामध्ये इतके कार्यकर्ते जमवले होते, इतक्या कार्यकर्त्यांचं सुख समृद्धी निर्माण केली त्यांच्यामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये कसं वागायचं आणि किती फास्ट काम करायचं, कसं वेळेत करायचं हे दादांच्याकडून शिकलं। मला 8 वर्ष दादांच्या सहवासात मिळाली, त्यांचं अन्न मी 8 वर्ष खाल्लेलं आहे आणि मला अतिशय दुःख होतंय आज सुद्धा। अतिशय मी जवळचा होतो दादांच्या, आम्हाला त्यांच्या घरामध्ये जेवायला असायचं, बाहेर नाही, ते खातील तेच आम्हाला जेवायला मिळायचं। आणि दादांना कधी वैयक्तिक काम सांगितलं
तर त्या माणसांनी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय अडचणीची कामं काय केली त्या महाराष्ट्रामध्ये. आणि जास्त न बोलता मी दादांना विनम्र अभिवादन करतो, माझे 2 शब्द संपवतो. असा नेता व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि